नमस्ते मित्रांनो, मी अजय डोळे पुनच्च तुम्हा सर्व 10वीच्या विद्यार्थ्यांचं माझ्या या YouTube चॅनलवरती स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 10वीच्या इतिहासातील इतिहास या भागातील प्रकरण 8वे पर्यटन आणि इतिहास हा पाठ आज आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, या पाठामध्ये आज आपण बघणार आहोत पर्यटन आणि त्याचा इतिहास। तर यामध्ये काही मुद्दे मित्रांनो महत्त्वाचे ते आज आपण समजून घेणार आहोत। त्याच्यापैकी पहिला मुद्दा आहे पर्यटनाची परंपरा। तर मित्रांनो, आपण बघत असाल की पर्यटन म्हणजेच प्रवास करणे सर्वांना आवडतं। मित्रांनो, आपल्या देशामध्ये पर्यटनाची फार पूर्वीपासून परंपरा चालत आलेली आहे। तीर्थक्षेत्रांना भेट देणे, धार्मिक ठिकाणांना भेट देणे, स्थानिक जत्रा यात्रांना जाणे, विद्या अभ्यासासाठी दूरच्या प्रदेशात जाणे, व्यापारासाठी जाणे, या निमित्ताने पूर्वी पर्यटन घडून येत असे। सारांश स्वरूपात सांगायचे तर मानवाला खूप पूर्वीपासून फिरण्याची म्हणजेच भटकण्याची आवड आहे। माणसाचा स्वभाव जर पाहिला आपण तर माणूस फार पूर्वीपासून अन्नाच्या आणि निवाराच्या शोधासाठी, पाण्याच्या शोधासाठी भटकंती करत असायचा। तर मित्रांनो, आज आपण बघूया पर्यटन या शब्दाचा अर्थ। तर मित्रांनो, पर्यटन या शब्दाचा सोप्या भाषेमध्ये शब्द आहे की दूरवरच्या स्थळांना विशिष्ट हेतूने भेट देण्यासाठी प्रवास करणे म्हणजे पर्यटन होय। तो मित्रांनो, पर्यटन ही संज्ञा प्रवास या शब्दाशी संबंधित आहे आणि प्रवास म्हणजेच टूर हा शब्द लॅटिन भाषेतील टोर्नास या शब्दापासून आलेला आहे। मित्रांनो, टोर्नासचा मूळ अर्थ होतो वर्तुळ किंवा वर्तुळाकार, गोलाकार फिरणे। मित्रांनो, या शब्दापासूनच पुढे वर्तुळाकार प्रवास किंवा पॅकेज टूर हा शब्द प्रचलित झाला, जन्माला आला। मित्रांनो, एका व्यक्तीने किंवा व्यक्ती समूहाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मनोरंजनासाठी, अभ्यासासाठी, कामासाठी केलेला प्रवास म्हणजेच पर्यटन होय। बघा मित्रांनो, मी पुन्हा समजावून सांगतोय। पर्यटन या शब्दाचा अर्थ विचारला गेला तर एका वाक्यासाठी त्याची काय सोप्या भाषेत परिभाषा? एका व्यक्तीने किंवा व्यक्ती समूहाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मनोरंजनासाठी, अभ्यासासाठी, कामासाठी केलेला प्रवास म्हणजेच पर्यटन होय। मित्रांनो, मनोरंजन, फुरसत किंवा कामासाठी केलेला प्रवास म्हणजे पर्यटन होय। मित्रांनो, जागतिक पर्यटन संस्था म्हणजेच वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन ही जे लोक प्रवास करून आपल्या परिसराबाहेर जागी जाऊन सलग 1 वर्षापेक्षा कमी काळ म्हणजे आपला परिसर सोडून सलग 1 वर्षापेक्षा कमी कालावधी मनोरंजनासाठी किंवा इतर कारणासाठी वेगळ्या प्रदेशात राहतात, दुसऱ्या ठिकाणी राहतात, अशी जी व्यवस्था असते, राहणं असतं, त्याला म्हणतात पर्यटक। आणि जो असतो करणारा असतो, तो प्रवास करणारा असतो, त्याला म्हणतात पर्यटक। भेट देणारा जो असतो त्याला म्हणतात पर्यटक। पर्यटकाला काय म्हणतात? टुरिस्ट। आणि टुरिझम हा शब्द सुद्धा याच्यातूनच निर्माण झालेला आहे। मित्रांनो, पर्यटन हे फुरसतीचा वेळ घालवण्याचे एक साधन म्हणून जगभरात आज अतिशय लोकप्रिय झालेले आहे। आज आपण बघत आहोत, आज चीन जगातील पर्यटनावर सर्वात जास्त खर्च करणारा देश बनलेला आहे। त्याने अमेरिका व जर्मनीला सुद्धा मागे टाकलेले आहे। मित्रांनो, अतिप्राचीन काळापासून प्रवास ही मनुष्य प्राण्याची सहज प्रवृत्ती होती। प्राचीन काळातील प्रवासाच्या पद्धती व संकल्पना आजच्या काळातील प्रवास पद्धती व संकल्पना यापेक्षा वेगळ्या आहेत। प्राचीन काळी प्रवासाचा उद्देश
नवीन प्रदेशाचा शोध घेणे असेल, व्यापार करणे असेल, धार्मिक स्थळांना भेट देणे असेल, हा होता. हे प्रवासी व व्यापारी विविध भूप्रदेश, देश व राज्यातून प्रवास करत असत. त्यामुळे विविध राज्यांच्या राजधान्या, शहरे, बंदरे, बाजारपेठांची केंद्रे, व्यापारी मार्ग यांचा त्यांच्याशी संबंध येत असे. हा प्रवास व व्यापार यातूनच विविध मानवी समूह, संस्कृती यांची परस्पर ओळख निर्माण झाली. अनेक गोष्टींची देवाणघेवाण झाली. माणसांना एकमेकांच्या समाज जीवनाचे आकलन झाले. प्रवास व पर्यटनाच्या वाढीसाठी मित्रांनो या बाबी फार अनुकूल ठरल्या. मध्ययुगात व्यापाऱ्यांच्या प्रवासाच्या पद्धतीत बदल झाले. आनंद मिळवण्यासाठी, मनोरंजनासाठी प्रवास ही संकल्पना प्रथम युरोपातील लोकांनी म्हणजेच रोमन या लोकांनी रुजवली. रोमन साम्राज्याच्या काळात तेथील लोक इजिप्तमधील पिरॅमिड्स, ग्रीसमधील अथेन्स व स्पार्टा या नगरांची भव्य नगर रचना, तेथील देवदेवतांची मंदिरे, मूर्ती, तेथील क्रीडांगणे पाहण्यासाठी जात असत. मित्रांनो, आपल्या देशातही तीर्थयात्रेसाठी देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पायी प्रवास करण्याची परंपरा आपल्या भारत देशामध्ये पूर्वीपासून प्रचलित होती. तसंच मित्रांनो, पुढे युरोपातील पुनरुज्जीवनामुळे जगभरातील वसाहतींची व साम्राज्याचा विस्तार, औद्योगिक क्रांती व यातून युरोपमध्ये संपत्तीचा चालू झालेला ओघ यामुळे तेथे पर्यटन ही श्रीमंताची मक्तेदारी न राहता मध्यम वर्ग सुद्धा पर्यटनात सहभागी होऊ लागला. त्यात धर्मप्रसारक, विद्वान, लेखक, कवी व व्यापारी यांचा समावेश होता. युरोपीय पर्यटकांनी आधुनिक पर्यटनाचा पाया घातला असं आपल्याला म्हणता येईल. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर आपल्या देशातील तुम्हाला माहिती नसेल, बौद्ध वाङ्मयात लोकांच्या उद्बोधनासाठी स्वतः गौतम बुद्धांनी भारतातील अनेक प्राचीन शहरांना भेटी दिल्याचे उल्लेख आहेत. बौद्ध भिक्खूंना सतत भ्रमण करत राहणे आवश्यक असे. तसेच जैन मुनी आणि साधू हेही सतत भ्रमण करत असत. इसवी सन 630 मध्ये चीनी प्रवासी युआन श्वांग चीन मधून भारतात आला होता. मध्ययुगात संत नामदेव, संत एकनाथ, गुरु नानक देव, रामदास स्वामी हे भारत भ्रमण करत होते. तुम्हाला माहितीच असेल मित्रांनो, माहित आहे का तुम्हाला? बघा, जगातील पहिला युरोपीय शोधक प्रवासी म्हणून बेंजामिन टुडेला हा प्रसिद्ध आहे. त्याचा जन्म स्पेन मध्ये झाला होता. 1159 ते 1173 दरम्यान त्याने फ्रान्स, जर्मनी, इटली, ग्रीस, सिरिया, अरबस्तान, इजिप्त, इराक, पर्शिया म्हणजे आजचा इराण, भारत व चीन या देशांना भेटी दिल्या होत्या. त्याने आपल्या प्रवासादरम्यानचे अनुभव दैनंदिनीमध्ये लिहिले आहेत. ही दैनंदिनी इतिहासाचा महत्वाचा दस्तऐवज बनलेला आहे. त्याच्यानंतर मार्को पोलो हा पर्यटक. तर मित्रांनो, 13व्या शतकातील मार्को पोलो या इटालियन प्रवाशाने आशिया खंड आणि विशेषतः चीनची ओळख युरोपला करून दिली होती. तो 17 वर्षे चीनमध्ये राहिला. आशियातील निसर्ग, समाज जीवन, सांस्कृतिक जीवन आणि व्यापार यांची ओळख त्याने जगाला करून दिली. यातूनच युरोप व आशिया यांच्यात संवाद व व्यापार सुरू झाला होता. त्याच्यानंतर इब्न बतूता नाव ऐकलेलं असेल आपण. तर इस्लामी जगताची प्रदीर्घ सफर घडवून आणणारा 14व्या शतकातील प्रवासी म्हणजेच इब्न बतूता. तो 30 वर्ष जग फिरत होता. एकाच रस्त्याने 2 वेळा प्रवास करायचा नाही असे त्याचे धोरण होते. बघा किती अचाट होता याचा स्वभाव. मध्ययुगाच्या इतिहास आणि समाज जीवन समजण्यासाठी बतूताचे लेखन आजही उपयोगी ठरते. त्याच्यानंतर गेरहार्ड मर्केटर. तर मित्रांनो, 16व्या शतकातील गेरहार्ड मर्केटर हा जगाचा नकाशा आणि पृथ्वीचा गोल बनवणारा नकाशा आरेखक म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्यामुळे युरोपातील शोध मोहिमांना गती मिळाली होती. तर मित्रांनो, 19व्या शतकाच्या उत्तरार्धात
थॉमस कुकने 600 लोकांची लिस्टर ते लाफबरो अशी रेल्वे सहल आयोजित केली होती. पूर्ण युरोपची भव्य वर्तुळाकार सहल यशस्वीपणे त्याने घडवून आणली. कुकनेच पर्यटक तिकिटे विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला होता. यातूनच आधुनिक पर्यटन युग जगामध्ये सुरू झाले असं म्हटलं जातं. मित्रांनो, आपल्या भारतातही जर आपण पाहिलं तर आपल्या भारतातील नागरिक तीर्थयात्रेसाठी देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पायी प्रवास करायचे. विठ्ठलाची वारी ऐकलेलं असेल नाव तुम्ही. तर महाराष्ट्रातून उत्तरेकडे अयोध्येपर्यंत व तेथून पुन्हा महाराष्ट्रापर्यंत प्रवासाचे वर्णन विष्णू भट गोडसे यांनी लिहून ठेवलेले आहे बघा. 4 धाम यात्रा असेल, अष्टविनायक दर्शन असेल, अशी विविध यात्रांची वर्ण प्रकार आहेत. तर बघा मित्रांनो, माझा प्रवास हे विष्णू भट गोडसे यांनी लिहिलेल्या पुस्तकात काय केलेलं आहे त्याने, तर त्याने विष्णू भटांनी हा जो प्रवास आहे 1857च्या स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात त्याने सर्व भारतामध्ये प्रवास केला होता. आणि मग त्या प्रसंगाच्या ज्या घटना घडत असताना 1857चा उठाव घडत असताना देशातील वातावरणाचा, विविध प्रसंगाचा, समाजातील बदलांचा काय केलं त्याने आपल्या ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे. स्वातंत्र्य संग्रामासंबंधीच्या अनेक गोष्टींचे ते प्रत्यक्ष साक्षीदार होते. त्यामुळे या स्वातंत्र्य संग्रामाचे आणि विशेषतः राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनाविषयीचे अनेक तपशील आपल्याला समजतात. एवढंच नव्हे तर 18व्या शतकातील मराठी भाषेचे स्वरूपही आपल्याला समजते. हे पुस्तक आजही तत्कालीन इतिहासाचे एक महत्त्वाचे साधन ठरलेले आहे. तर मित्रांनो, आज आपण बघितलं की पर्यटन म्हणजे काय, पर्यटन या शब्दाचा अर्थ, पर्यटनाचे स्वरूप हे आपण आज व्यवस्थित समजून घेतलेले. पर्यटनाचा इतिहास सुद्धा आपण समजून घेतलेला आहे. पुढच्या तासाला भेटूया आपण पर्यटनाचे प्रकार आपण अभ्यासणार आहोत. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. धन्यवाद. तर मित्रांनो, आता आपण बघूया पर्यटनाचे प्रकार. तर मित्रांनो, आधुनिक काळात पर्यटन हा एक स्वतंत्र असा स्थानिक, आंतरराज्यीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय बनलेला आहे. आज एक महत्त्वाचा व्यवसाय म्हणून पर्यटन या व्यवसायाकडे बघितलं जात आहे. मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की आज विदेशी चलनाला खूप अतोनात महत्त्व आलेलं आहे. आणि जे विदेशी चलन आहे, परकीय चलन आहे, ते कोणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मिळतं, तर जे विविध देशांमधील पर्यटक असतात परकीय देशातील, ते काय करतात, ज्या एखाद्या देशामध्ये पर्यटन स्थळ मोठ्या प्रमाणावर आहेत, प्राचीन असतील, ऐतिहासिक असतील, गड किल्ले, राजवाडे, पुरातन अवशेष, म्युझियम्स, नैसर्गिक सौंदर्याने नटलेले भूप्रदेश, एखादा भाग जसं आपल्याकडे जैसलमेर, जयपूर, अयोध्या, अलीकडच्या काळातील महाराष्ट्रातील पंढरपूर, शिवाजी राजांनी बांधलेले किल्ले, आग्रा येथील ताजमहाल, दिल्ली येथील लाल किल्ला, विविध स्मारक, हे सर्व काय आहेत, तर आपल्या देशातील ऐतिहासिक अशी पर्यटन स्थळे आहेत. अजिंठा वेरूळ या ठिकाणी ऐतिहासिक प्राचीन काळातील लेणी, अशी विविध जी स्थळे आहेत ते पाहण्यासाठी काय करतात, तर विविध देशांमधील जपान, अमेरिका, जर्मनी, नेदरलँड असे विविध देशांमधील पर्यटक आपल्या भारत देशात येत असतात. आणि मग ज्यावेळी ते आपल्या भारतात येतात पर्यटन करण्यासाठी, त्यावेळी आपल्या देशाला मोठ्या प्रमाणावर परकीय चलन प्राप्त होत असते. मित्रांनो, देशातील व परदेशातील पुरावस्तू, इतिहास प्रसिद्ध व निसर्गरम्य स्थळे, प्राचीन कला निर्मितीची केंद्रे, तीर्थक्षेत्रे, औद्योगिक व इतर प्रकल्प इत्यादींना भेटी देणे ही पर्यटनामागील मुख्य प्रेरणा असते. निसर्ग निर्मित आणि मानव निर्मित गोष्टींमधील रम्यता व भव्यता यांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची इच्छा जगभरच्या पर्यटकांना असते. त्यामुळे हिमशिखरे, समुद्रकिनारे, घनदाट जंगले असे उपेक्षित प्रदेश
पर्यटनामध्ये येतात. आपण पाहिलं असेल की या ठिकाणी या सर्व पर्यटन स्थळांचा प्रसार माध्यमांवरती, दूरदर्शनवरती, विविध चॅनल्सवरती प्रचार आणि प्रसार केला जातो. त्यांच्यावर दृश्य श्राव्य प्रसार माध्यमांमधून कार्यक्रम तयार होऊ लागले. तुम्ही बघत असाल, ज्यावेळी आपण टीव्ही बघत असतो त्यावेळी विविध देशांच्या सहलींचं आयोजन आपल्या भारतातील पर्यटन कंपन्या करत असतात. चलो सिंगापूर, चलो कोरिया असेल, इंडोनेशिया असेल, मलेशिया असेल, दुबई असेल, असे विविध देशांचे पॅकेज टूर भारतीय कंपनी आपल्या भारतीय पर्यटनासाठी जे काही उत्सुक आहेत अशा लोकांसाठी ते आयोजन करत असतं. केसरी टूर्स असतील, विना ट्रॅव्हल्स असतील, अशा विविध कंपन्या आहेत. आणि मग काय करतात, त्या अगदी नियोजनबद्धपणे या परकीय देशातील जे काही पर्यटन स्थळ असतील त्यांची इत्थंभूत माहिती घेऊन सर्व व्यवस्था लावून विजा, पारपत्र, तिकिटे, विमान प्रवासात राहण्याची व्यवस्था, सर्व व्यवस्था लावून ते भारतीय पर्यटकांना घेऊन जातात. यामुळे काय होतं, अनेक लाखो लोकांना, हजारो लोकांना रोजगार प्राप्त होत असतो. तुम्ही पाहिलं असेल गुजरात येथील गीर अभयारण्याचं गुजरातमध्ये पर्यटन करण्यासाठी या असं आवाहन अमिताभ बच्चन यांनी, तुम्ही पाहिलं असेल की जाहिरातीमधून ते करत असतात. यूपीचं सरकार असेल, एमपी मध्य प्रदेशातील सरकार असतील, ते आपापल्या देशात राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करत असतात, आकर्षक जाहिरातबाजी करत असतात. तर मित्रांनो, या पर्यटनाचे स्थानिक, आंतरराष्ट्रीय, धार्मिक, ऐतिहासिक, आरोग्यपूरक, विज्ञान, कृषी, नैमित्तिक, क्रीडा पर्यटन असे ढोबळमानाने प्रकार पडतात. तुम्ही अलीकडे बघत असाल वर्तमानपत्रात सुद्धा आलेलं होतं, अमेरिका या देशाने जाहीर आवाहन केलेले आहे की जे काही विदेशी पर्यटक असतील विविध देशांमधील, त्यांच्यासाठी आरोग्य पर्यटनाच्या माध्यमातून एका कंपनीने जाहिरात दिलेली होती की आमच्या देशामध्ये तुम्ही भेट द्या, व्हिजिट द्या, तुम्हाला कोरोना आजाराची जी प्रतिबंध लस आहे ती उपलब्ध झालेली आहे, ती आम्ही तुम्हाला वाजवी दरामध्ये, जर तुम्ही आमच्या देशात भेट दिलीत तर आम्ही ती तुम्हाला उपलब्ध करून देऊ. म्हणजे एक प्रकारे आरोग्य पर्यटन करून अमेरिका देश आपल्या देशातील पर्यटन व्यवसायाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहे. असे विविध प्रकार आहेत. आपण ते पुढच्या तासामध्ये अभ्यासणार आहोत. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. धन्यवाद.